तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळख असलेल्या जळगाव जामोद शहरामध्ये सातपुडा शिक्षण संस्था आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ते 22 जानेवारी दरम्यान 3 दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील शेतकरीही सहभागी झाले होते। जळगाव जामोद हा तालुका मध्य प्रदेशाच्या सीमेवर असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहराचा बराचसा संपर्क मध्य प्रदेश राज्यातील शेतकरी तसेच व्यापाऱ्यांसोबत असतो। त्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सुद्धा या कृषी प्रदर्शनीमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला। या प्रदर्शनीचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून कृषी तंत्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी अवगत केलेले आधुनिक तंत्रज्ञान। कृषी विज्ञान केंद्राच्या विदेशी भाजीपाला लागवडीतून मिळवलेले अधिकचे उत्पन्न यासाठी जमिनीत लाईव्ह पीक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना अगदी जवळून पाहता आणि अनुभवता आले। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अचूक शेती, ड्रोनद्वारे पीक आरोग्याचे मूल्यांकन, माती निरीक्षण प्रणाली, हवामानाचा अंदाज, मातीचे विश्लेषण, पाण्याचा वापर आणि कोणत्या प्रकारचे बियाणे निवडायचे याबाबत विविध सेन्सर्स आणि उपकरणे शेतीमध्ये कशा प्रकारे वापरायचे या संदर्भात मोलाची माहिती देण्यात आली। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे वैज्ञानिक हवामानाचा अंदाज शेतकरी मित्रांना अगदी अचूकपणे आणि वेळेवर पुरवतील याबाबतची माहिती आणि प्रशिक्षण यावेळी देण्यात आले। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव। नमस्कार, मी ओम शशिकांत गावंडे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जळगाव जामोदचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी। मी ही किट डेव्हलप केलेली आहे। ही IoT बेस्ड किट आहे। ही किट ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेड नेट, पोल्ट्री फार्म, गोट फार्म, काऊ फार्म आणि रेशीम उद्योग याच्यामध्ये उपयुक्त आहे। हे किट 5 पॅरामीटर्स डिटेक्ट करते। त्याच्यातले एक गॅस सेन्सर आहे, गॅस डिटेक्ट करते, टेम्परेचर करते, LDR करते, सॉइल मॉइश्चर करते। हे सगळे पॅरामीटर्स डिटेक्ट करते आणि ही डिटेक्ट केल्यानंतर जे ग्रीन हाऊसमध्ये जे टेम्परेचर जे एन्व्हायरमेंट असते ती मेंटेन ठेवते। ही टेम्परेचर मेंटेनच नाही ठेवत तर ही जी आहे ही किट आपण ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कुठेही जरी असलो तिथून आपण ही ऑपरेट करू शकतो। या किटचं जे आपल्यासोबत कम्युनिकेशन्स आहे ते वायफाय आणि ब्लूटूथ द्वारे आहे। या सातपुडा कृषी प्रदर्शनीमध्ये आम्ही ही किट लावलेली आहे आणि या प्रदर्शनीचं मुख्य आकर्षण आपली किट ठरलेली आहे। ही IoT बेस्ड किट आहे। खूप बरेचसे शेतकरी येत आहेत, किट बघून जात आहेत। शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आमच्या स्टॉलला येत आहे आणि शेतकऱ्यांकडून आम्हाला नवनवीन गोष्टी याच्यात काय आम्ही इन्व्हेन्शन करायला पाहिजे तेही सुद्धा माहिती होत आहे आणि शेतकरी आमच्यापासून खुश आहेत ही किट बनवल्यापासून। ह्या किटचा आपल्याला उपयोग असा आहे, बेनिफिट्स असा आहे आपल्याला या किटचा की या किटच्या माध्यमातून ही किट जर आपण लावली तर आपल्याला लेबर चार्जेस जो आहे, आज लेबरांचा खूप तुटवडा आहे, तर लेबर्स आपल्याला याला लेस लेबर लागतील। याच्यापासून आपली इलेक्ट्रिसिटी पण सेव्ह होईल आणि वॉटर पण सेव्ह होईल। आम्ही या किटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही याचा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देत आहे। नमस्कार, मी दत्ता भागवत तायडे, सहाय्यक प्राध्यापक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव जामोद, जलसिंचन व निचरा विभाग। नमस्कार, आपण या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांनी कृत्रिमरित्या तयार केलेल्या किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या मॉडेल्स आणि उपकरणांचा इथे आपण प्रदर्शन मांडलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे जसं हायड्रोपोनिक असेल किंवा शेडनेट असेल, ग्रीन हाऊस असेल, यामध्ये विविध प्रकारचे पिके तसेच सोलर कुकर, त्याची ड्रीप इरिगेशन सिस्टम असेल, त्याच्यानंतर बैलद्वारे मल्चिंग पेपर आथरणी यंत्र असेल, मका काढणी यंत्र असेल, अशा विविध प्रकारचे यंत्रे हे इथे आपल्याला प्रदर्शनीमध्ये बघायला मिळतात। हे सर्व यंत्रे विद्यार्थ्यांनी आपल्या अंतिम सत्राच्या प्रोजेक्टमध्ये तसेच विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीतून तयार केलेले आहेत। या सर्व यंत्रांचा किंवा मॉडेलचा शेतकऱ्यांना शेतीमध्ये भरपूर असा उपयोग होईल। तसेच शेतकऱ्यांनी या मॉडेल्सला किंवा यंत्रांना भरपूर असा चांगला प्रतिसाद दिलेला आहे व येणाऱ्या रोजगार निर्मितीमध्ये याचा फायदा होईल। तसेच जे काय शेतामध्ये सध्या मजूर हा खूप कमी मिळत आहे आणि शेतकरी यांत्रिकीकरणाकडे कसा वळेल याकरता आपण शेतकऱ्यांना इथे माहिती देत आहे व या यंत्रांचा शेतामध्ये कशा पद्धतीने उपयोग करायचा तसेच यामधून आपला वेळ कसा वाचवला जाईल हे सुद्धा सांगतो व त्याचा उपयोग व फायदा हा कसा होईल हे पण सांगितले जात आहे। धन्यवाद।